नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सरस्वती भुवन संस्थेच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण आज 8वी सामान्य विज्ञान 14वा धडा जो आहे उष्णतेचे मापन आणि परिणाम हे बघणार आहोत. सुरुवातीला आपण इयत्ता 7वीच्या संदर्भातील उष्णतेचे मापनाची जी माहिती आहे ती आपण घेणार आहोत. तुम्हाला हे माहिती आहे मित्रांनो की आपल्याला उष्णता कुठून मिळते. आपल्याला जी उष्णता मिळते ती सगळ्यात महत्त्वाचं सूर्य. सूर्य हा महत्त्वाचा ऊर्जेचा स्रोत आहे. सूर्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेज असतात की जी प्रारणं पृथ्वीवर येतात आणि आपल्याला तिथून उष्णता मिळते. दुसरा आपल्याला सोर्स जो आहे, स्रोत जो आहे तो आहे भूगर्भातील काही हालचाली. भूगर्भामध्ये गरम वाफ असते. त्या वाफेच्या हालचालींमुळे सुद्धा तिथे उष्णता निर्माण होते. आपल्या घरामध्ये काही उपकरणं असतात. इस्त्री, हीटर, गिझर यामार्फत सुद्धा उष्णता आपल्याला मिळते. आणि अजून काही महत्त्वाचं ॲटॉमिक एनर्जी की ज्याचं केंद्रकीय विखंडन होतं आणि आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता मिळते. हा सगळा अभ्यास आपण इयत्ता 7वीला केलेला आहे. आता मग ही हीट ट्रान्सफर होते कशी? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ही हीट जाते कशी हे आपण बघू. आता सगळ्यात महत्त्वाचं 3 मार्गांनी हीट ट्रान्सफर होते: वहन, अभिसरण आणि किरणोत्सार. वहन म्हणजे काय? एका थंड पदार्थाकडून गरम पदार्थाकडे तिचं वहन होतं. उदाहरणार्थ आपण एखादं पातेलं गॅसवर ठेवलं तर आणि त्याच्यामध्ये एखादा चमचा ठेवला तर तो चमचा सुद्धा काही वेळाने आपल्याला गरम झालेला दिसतो. म्हणजे त्या पातेल्यातली जे पातेलं गरम झालेलं आहे किंवा जे भांडं गरम झालेलं आहे त्या भांड्यातून ती हीट, ती उष्णता थंड पदार्थाकडे गेली आणि तो पदार्थ किंवा तो चमचा सुद्धा गरम झाला. याला म्हणतो वहन. त्याच्यानंतर अभिसरण. अभिसरण म्हणजे काय? तर अभिसरण म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती जाताना त्याच्या रेणूंची हालचाल होते. आपण पाणी उकळताना जर पाण्याचं निरीक्षण केलं तर खाली आधी पाणी खाली बुडाला पातेल्याच्या तळाशी पाण्याचे बुडबुडे दिसतात आणि मग हळूहळू ती उकळी आपल्याला वर येताना दिसते. म्हणजे सुरुवातीला पाण्याची खाली रेणू गरम होतात. खालचे गरम झाले की हलकं होतं पाणी आणि मग ते वर येतं. अशा पद्धतीने रेणूंच्या हालचालींमुळे तिथे उष्णतेचं वहन होतं, ज्याला आपण म्हणतो अभिसरण. आणि रेडिएशन, ज्याला आपण म्हणतो किरणोत्सर्ग, की प्रारणं जी असतात त्या प्रारणांमुळे उष्णता निर्माण झालेली आपल्याला जाणवते. उदाहरणार्थ आता होळी आलेलीच आहे. होळी पेटवल्यानंतर आपण होळीपासून जरा लांब जरी उभं राहिलो तरी सुद्धा आपल्याला गरम वाफा जाणवतात. यालाच आपण म्हणतो की रेडिएशन किंवा ज्याला आपण म्हणतो किरणोत्सर्ग. ही माहिती दिली मी कशा पद्धतीने उष्णता ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते. त्यानंतर आता ह्या उष्णतेचा काय परिणाम होतो हे आपण बघणार आहोत. उष्णतेचा परिणाम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की काही पदार्थ प्रसरण पावतात, काही पदार्थ आकुंचन पावतात आणि काही पदार्थांमध्ये त्यांची स्थितीसुद्धा बदलते. काही पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रियासुद्धा होत असते. याचं उदाहरण आता आपण घेऊया. बर्फाचं उदाहरण जर घेतलं, बर्फाला उष्णता दिली तर बर्फ विरघळायला लागतो, म्हणजे तो प्रसरण पावतो. पाण्याला उष्णता दिली तर पाणीसुद्धा प्रसरण पावतं आणि त्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. काही वेळेला उष्णतेमुळे भौतिक स्थितीसुद्धा बदलते. भौतिक स्थिती म्हणजे मी आत्ताच उदाहरण दिलं, बर्फाचं रूपांतर पाण्यात, बर्फ स्थायीरूप आहे, उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर पाण्यात होतं.
हे पाणी वायुरूप आहे, याला उष्णता दिली की त्याचं रूपांतर वाफेत होतं, म्हणजेच तो एका स्थितीहून दुसऱ्या स्थितीमध्ये त्याचं रूपांतरण होत असतं. काही पदार्थांमध्ये रासायनिक अभिक्रिया सुद्धा होत असतात. आता रासायनिक अभिक्रिया ज्या होतात त्या रासायनिक अभिक्रिया या कशा पद्धतीने होतात, तर काही पदार्थांमध्ये उष्णता दिल्याने, समजा आपण जर कोळसा जाळला तर त्या कोळशाचं रूपांतर राखेमध्ये होतं, म्हणजे इथे सुद्धा रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि त्याचं रूपांतर हे रासायनिक पदार्थ, वेगळ्या नवीन स्वरूपाचे रासायनिक पदार्थ आपल्याला उष्णतेमुळे मिळतात. ही माहिती आहे की कशा पद्धतीने ही उष्णतेचे परिणाम हे पदार्थांवर होतात. आता आपल्या पुस्तकामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. वरच्या 2 आकृत्यांमध्ये उष्णता दिल्यामुळे पदार्थांच्या स्थितीमध्ये कसा फरक पडतो हे दिलेलं आहे. वर पहिल्या आकृतीमध्ये पाणी उकळल्यानंतर त्या पाण्याचं रूपांतर वाफेत होतं, म्हणजे द्रवरूप पदार्थाचं रूपांतर वायुरूपात होतं. बर्फाचं रूपांतर दुसऱ्या आकृतीमध्ये बर्फ स्थायीरूप आहे, त्याला उष्णता दिल्यानंतर त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, म्हणजे त्याची सुद्धा भौतिक स्थिती बदलते. तिसरी आकृती आहे की काडीच्या पेटीमध्ये जी काडी असते तिला आपण पेटवलेलं आहे. इथे काय झालं, इथे त्याचे रासायनिक अभिक्रिया झाली आणि ती काडी पेटल्यानंतर त्या काडीमध्ये उष्णता निर्माण झालेली आहे. आणि चौथं आहे बलून, गॅस बलून, की त्याच्यामध्ये उष्णतेमुळे गरम हवा पसरली जाते आणि त्या उष्णतेमुळेच तो बलून हलका होतो आणि उडायला लागतो. अशा पद्धतीने आपण या उष्णतेचे वहन कसे होते आणि त्याच्यामुळे भौतिक स्थितीमध्ये कसा बदल होतो हे बघितलेलं आहे.